दापोली मतदारसंघामधून मनसेचे उमेदवार संतोष अबगुल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संतोषजी, आपलं कोकण कट्टा न्यूज मध्ये स्वागत. तुम्ही मनसेकडून आपला उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे. तुमच्या ह्या निर्णयामुळे तुम्हाला असं वाटत नाही एकदम 360 असा निर्णय तुम्ही घेतलेला आहे? दापोली मतदारसंघामधून पहिलं अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार होतात आणि मग आता थेट मनसेमधून तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये नेमकं काय झालेलं आहे, आपली प्रतिक्रिया? नमस्कार. प्रथम तर मी आपल्याला हे सांगतो की मी जेव्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला माझी भूमिका अशी होती की अपक्ष लढायचं, कारण की दापोली तालुक्यातील कुठल्याही माणसाला राजकीय पक्षाकडून तिकीट मिळणं मुश्किल आहे, सध्याची जी परिस्थिती त्यावेळेची होती. आणि त्यामुळे आपण अपक्ष लढून समजा कुठल्या राजकीय पक्षाने आपला विचार केला तर माझे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत निर्णय घेऊ आणि मग ठरवू. आणि मला परवा 2 दिवसापूर्वी अचानक आदरणीय राजसाहेबांच्या कार्यालयातून फोन आला आणि विचारणा करण्यात आली की बाबा आपण असं असं आमच्याकडून इच्छुक आहात का. आणि मग सर्व सहकाऱ्यांचा निर्णय घेतल्यानंतर पुढील घडामोडी घडल्या. अच्छा, पण तुम्ही आधी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारच होतात, यावरती ठाम होतात? होय 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 होय. तुम्हाला माहित होतं मनसेकडून तुम्हाला उमेदवारीसाठी? नाही नाही, हे सगळं अनपेक्षितपणे घडलेलं आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची, समाजसेवकाची दखल आदरणीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने घेतली हे मी माझं भाग्य समजतो. अगदी. तुमचं स्वतः राज ठाकरे यांच्याजवळ बोलणं झालं? काल मी त्या ठिकाणी गेलो होतो. मला परवा जेव्हा फोन आला मग काल आमची भेट झाली. साहेबांसोबत माझ्या ओळख करून दिली आणि एबी फॉर्म मला काल पक्षाकडून देण्यात आला आणि साहेबांची भेट झाली. आमच्या वहिनींनी सर्व जे जे उमेदवार होते त्या सर्वांचं औक्षण देखील केलं त्या ठिकाणी आणि लढण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अगदी अगदी. संतोषजी, तुम्ही अपक्ष आधी लढणार होतात, आता मनसेकडून उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे. मनसेचे उमेदवार तुम्ही दापोली मतदारसंघामधून लढताय. काय वेगळे पण वाटतंय अपक्ष आणि मनसेची उमेदवारी घेतल्यानंतर? अपक्ष असताना देखील दापोली मंडणगड खेडमधील जनता माझ्यासोबत होतीच, परंतु जेव्हा मी गावोगावी जाऊन प्रचार करत होतो तेव्हा जनतेची एकच मागणी होती की दादा तुम्ही कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा पाठिंबा घ्या जेणेकरून आपली लढत अजून सोपी होईल. आणि खरोखरच जो निर्णय घेतला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी दापोली मंडणगड खेडची ताकद आहे, वैभव खेडेकर साहेब असतील, आमचे सचिन गायकवाड साहेब असतील, नितीन साठे साहेब असतील, तसेच सर्व इथले जे महाराष्ट्र सैनिक आहेत मनसेचे, त्या सर्वांची मोठ्या प्रमाणात ताकद मिळत आहे. पण तुम्हाला असं माहिती होतं का, जर मनसेमधून जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नसती तर दुसऱ्या कोणत्या पक्षामधून जर तुम्हाला उमेदवारी मिळाली असती तर तुमचं काय निर्णय असतं? नाही, तसं कुठले पक्षही शिल्लक नव्हते. तुम्ही म्हणाल तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांचे उमेदवार डिक्लेअर झालेच होते आणि आता तिथे बाकी कुठल्या पक्षाला होप्स नव्हतात, म्हणजे संधी मिळेल अशी हे नव्हतंच दिसत ना वाट आपल्याला. अगदी. मनसेचे नेते वैभव खेडेकर हे आज अर्ज भरण्यासाठी तुमच्या सोबत होते का आणि पुढल्या प्रचारामध्ये ते तुमच्या सोबत दिसतील का? नक्कीच. त्यांनी काल त्यांना जेव्हा माहिती पडलं की मला पक्षाकडून बोलवणं आलंय, त्यांचा मला शुभेच्छांचा फोन आला आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या पक्षवाढीसाठी. ते नेहमीच पक्षाचा आदेश पाळतील आणि आज त्यांचा पूर्वनियोजित दौरा होता गुहागरला आणि गुहागरच्या गांधी आमचे साहेब आहेत, त्यांनी फॉर्म भरला पक्षाच्या वतीने, तर ते तिकडे होते. पण तिकडचा कार्यक्रम संपल्यानंतर ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत दापोलीत आले. इथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, आम्हाला पदाधिकाऱ्यांना भेटले, शुभेच्छा दिल्या आणि जोराने तयारीला लागू असा शब्दही दिलेला आहे. अगदी. पण संतोषजी, खूप मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटत नाहीये? कारण अगदी शॉर्ट टाइम मध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज मनसेकडून घेताय, अर्ज भरताय आणि समोर
विद्यमान आमदार योगेश कदम आहेत, माजी आमदार संजय कदम आहेत. अशा मोठ्या नेत्यांसमोर आपली लढाई ही कुठेतरी कमी पडलेली आहे किंवा मग कमी पडेल किंवा मग ह्या अगदी काही वेळामध्ये जो काही 15 ते 20 दिवस आहेत फक्त आपल्याकडे मोजून, अशामध्ये कसं काय तुम्ही मतदारसंघ फिरणार आणि कशा पद्धतीने लोकांसमोर जाणार? आपल्याला सांगतो, 2 जूनला मी निर्णय जो घेतला तो जनतेतून घेतला आणि माझी टॅगलाईन्स होती की ज्याच्या सोबत जनता त्याला कसली चिंता. आणि संतोष अब्गुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना माझ्याकडे जी माझी टीम आहे त्यांनी तसेच जनतेने मला ही निवडणूक लढायला लावलेली होती. मी 2 जून पासून पायाला जी भिंगरी बांधली, जनसंपर्क एवढा ठेवलेला आहे की मी त्यावेळेला असंही जाहीर केलं होतं की माझ्या समोर कोणीही उमेदवार नाही. एवढ्या वर्षात दापोली, मंडणगड, खेड तालुक्याचा न झालेला योग्य विकास हेच आपला अजेंडा आहे, ह्याच आपला विरोधक आहे. आणि अशा पद्धतीने आता माझ्यासमोर कोण विरोधक आहेत याची चिंता नाही. माझं विजन एकच आहे की मला दापोली, मंडणगड, खेड मधील मतदार बंधू भगिनींसाठी ही लढाई काही करून जिंकायचीच आहे. अगदी. पण आता तुम्ही कशा पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरताय आणि काय मुद्दे आहेत तुमचे आता मतदारसंघासाठी आणि कोणते मुद्दे प्रचारामध्ये तुम्ही ठेवलात आहे? अगदी आठवड्याभरापूर्वी एक मला बातमी कानावर आली, म्हणजे पाहायला मिळाली मीडियाच्या माध्यमातून. आपल्यासारखे सतर्क पत्रकार बांधव आहेत की 24 तास खेडमधील कळंबोनीचं रुग्णालय आहे, त्या ठिकाणी एक डिलिव्हरी साठी महिला होत्या आणि त्यांना डॉक्टर नव्हते. हा बरोबर. मग आपल्या माध्यमातून आम्हाला ती बातमी कळाली आणि अशा पद्धतीच्या अनेक समस्या आहेत. दापोलीमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, तिथे एखादा साप चावला तरी उपचार मिळत नाहीत. आणि प्रामुख्याने दापोली, मंडणगड, खेड विधानसभेची आरोग्य यंत्रणा जी आहे ही 1 नंबरला नेण्यासाठी, तसेच नागरिकांना ज्या प्राथमिक अडीअडचणी आहेत, जसं आपण आमच्या दापोली शहरामध्ये आलात, मंडणगडमध्ये आलात तर त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींना समजा फ्रेश व्हायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल तर त्याच्याही गैरसोयी आहेत. म्हणजे देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षाचा कालखंड जाऊनही अजूनही ह्या बेसिक सुविधा ज्या आहेत त्या आम्हाला मिळालेल्याच नाहीत. आणि जो आमचा अजेंडा आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. आरोग्याच्या सोयी आहेत, दळणवळणाच्या गैरसोयी आहेत, शैक्षणिक सोयी आहेत आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी. रोजगाराची कसं आहे संतोषजी, निवडणुका आल्या की अशा प्रकारचे मुद्दे हे समोर येतात आणि सगळेच नेते म्हणतात आम्ही विकास करू. पण आता दापोलीमध्ये तुम्ही सांगताय की एवढे वर्ष विकास नाही झालेले आहेत. आता जवळपास 30 ते 40 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशाच तशा. मग संतोष अब्गुल 5 वर्षामध्ये हे सगळं बदलणार? आधीच्या नेत्याला नाही बदलता येणार, तुम्ही बदलणार आता असं तुम्हाला वाटतंय? एक सकारात्मक इच्छाशक्ती काही करू शकते. आपल्याला सांगतो की दापोलीमध्ये जेव्हा आमच्या एखाद्या रुग्णांना रक्त लागायचं तेव्हा डेरवण, महाड, चिपळूणला जावं लागत होतं. पण आज दापोलीमधलं एकही रुग्ण रक्तदान करण्यासाठी म्हणजे रक्तदान पतपेढीसाठी तुमचं चांगलं योगदान आहे. कारण नाही, ऐकून घ्या ना, आम्ही ती सकारात्मक भावना ठेवली, त्या ठिकाणी ते स्टोरेज आणलं, आम्ही चालवू शकलो. जर आम्ही म्हटलं असं की बाबा 25 वर्ष इथं ब्लड स्टोरेज सेंटरच नाही तर यापुढे कसं काय राहणार, हे आम्ही आदर्श ठेवला ना. महिन्याला 300 डोनर जमा करतो. आजही मी रक्तदान करून निवडणूक अर्ज भरलेला आहे. आपण गर्दी जी जमवली ती रक्तदान करणाऱ्या रक्तदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांनी रक्तदान संकल्पना स्वागत आहे. त्याच्यामुळे आपल्याला सांगतो. आणि गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 10 वर्षात मी जनतेसमोर आहे. गेली 10 वर्ष मी विधिमंडळ आणि मंत्रालय ह्या ठिकाणी कामकाज पाहिलेलं आहे. त्यामुळं तो एक अनुभव मी जनतेसाठी नक्कीच वापरेन. मी म्हणत नाही की गेले 40 वर्षाचे प्रश्न एकदम 5 वर्षात सुटतील, पण आपण जर विजनाने गेलो, एक विजन ठेवून गेलो तर आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू. सकारात्मक इच्छाशक्तीने गेलो तर बदल होऊ शकेल. 23 नोव्हेंबरला मग आम्हाला संतोष अब्गुल यांच्या बातम्या कशा पद्धतीने करता येईल किंवा मग 23 नोव्हेंबरला कसं चित्र असेल असं तुम्हाला वाटतंय? 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदरणीय राजसाहेबांनी दिलेला उमेदवार हा 100% विजयी झालेला असेल. आता बातमीची टॅगलाईन कशा पद्धतीने करायची ते माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती आहे. अगदी. तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. आपण कोकण कट्टा न्यूज जवळ प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराची